नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडून या ठिकाणी करण्यात आलं, कारण का काँग्रेसची जे आहे ते हर्षवर्धन सकपाळ केलेलं होतं. मात्र आता आपल्या नेत्याबद्दल अशा पद्धतीचे शब्द जर जे आहे ते काँग्रेसने तोंडाला काळीसाई फासत या ठिकाणी आंदोलन गाड़ी है। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी गुंगी गुडिया असं आक्षेपार्ह वक्तव्य केलंय. मात्र या वक्तव्यानंतर संपूर्णच महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. ठाण्यात काँग्रेस कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आलंय. नगरसेवक सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यालयाबाहेरील बॅनरवर शाई फेकण्यात आली. तसेच आंदोलकांनी हर्षवर्धन सकपाळ यांच्या पोस्टरला शाई फासून त्यांचे छायाचित्र जाळत निषेध व्यक्त केलाय. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी मोहसिन शेख, रवी पालव, अमित पाटील, रमेश इंदिसे, झिया शेख, प्रितेश मोरे, जयेश खटके, संतोष निकम यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. यावेळी आंदोलकांनी हर्षवर्धन सकपाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवला. याप्रसंगी नगरसेवक सुहास देसाई व अन्य पदाधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आंदोलनस्थळी काँग्रेस कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जे आमच्या माते समान आहेत त्यांना ह्या कोण आहे तो हर्षवर्धन सकपाळ आहे, ज्याची स्वतःची निवडून यायची लायकी नाहीये. त्या हर्षवर्धन सकपाळने आज आमच्या ताईवर आरोप केले की ती गुंगी गुडी आहे म्हणून. त्या हर्षवर्धन सकपाळचा आम्ही निषेध करायला या काँग्रेस कार्यालयात आहोत. आपण कार्यालयामध्ये आलात, कार्यालयामध्ये काळं बसलेलं आहे, कार्यालय बंद असल्यामुळे आपल्याला काही पळून गेले त्यांना समजलं आम्ही येणार आहे. ते भरवे पळालेत सगळे काँग्रेसवाले. परंतु आम्हाला असं म्हणायचं आहे, 100%. मी काय बोललो तुम्हाला, काय बोललो, त्या ज्या आहेत त्या ताई आहेत, या आमची भगिनी आहे, आमच्या माता आहेत, आम्ही आमच्या माते समान आहेत आणि त्यांच्याबद्दल त्यांनी वक्तव्य करणं ते चुकीचं आहे. तो हर्षवर्धन सकपाळ त्याची स्वतःची कुठेही निवडून यायची लायकी नाहीये, कुठेही निवडून येत नाही आणि त्याच्यासारखा माणूस हे वक्तव्य करत असेल तर संपूर्णपणे चुकीचं आहे. त्याने राजीनामा देऊन या महाराष्ट्रातलं तोंड काळं करून तिथं निघून जावं ही माझी मागणी आहे. तो भडवा भेटले तर आम्ही सोडणार नाही. आम्ही सोडणार नाही, अस्तित्व संपत आलेलं आहे. त्याच्यातूनच ही प्रवृत्ती आणि आमचा फुकटचा
या लोकांना आणि काही आमचं करता आव्हान आहे, जर आम्हाला कुठे आज काँग्रेस काही काय राहिलंच नाहीये. या अख्ख्या काँग्रेसचे अख्ख्या भारतभर राहिलेलं नाही. पक्षाचे कार्यकर्ते त्याला कुठे या काँग्रेसचं या भारतभर काहीच राहिलं नाहीये. त्यामुळे अशी विकृती त्यांना सुचते. काय ती विकृती कार्यक्रम घ्यायचं, कोणाशी काय ती बोलायचं आणि ते धंदे करतायत, दुसरं काय त्यांच्याकडे उरलेलं नाही. आज आम्ही वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. एसटीने नियमित प्रवास करता मग ही महत्वाची माहिती तुमच्यासाठीच. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने NCMC स्मार्ट कार्ड योजना सुरू केली. पात्र प्रवाशांसाठी हे कार्ड आवश्यक असल्याने अनेक नागरिकांना ते काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतोय. पण आता काळजी करण्याची गरज नाही. ठाण्यातील खोपट एसटी डेपो पासून अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर NCMC स्मार्ट कार्ड सेवा केंद्र सुरू करण्यात आलंय. येथे तुमच्या स्मार्ट कार्डची नोंदणी आणि प्रक्रिया जलद व सोप्या पद्धतीने केली जाते. या कार्डद्वारे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना शासनाच्या नियमानुसार तिकीट सवलतीचा लाभ मिळतो. ठाण्यातील खोपट येथील गाळा क्रमांक 6 बेसमेंट गोल्डन हेवन सोसायटी ठाणे जनता सहकारी बँकेजवळ हे केंद्र सुरू करण्यात आलंय. कार्ड काढण्यासाठी फक्त 2च गोष्टी आवश्यक आहे, तुमचे आधार कार्ड आणि सक्रिय मोबाईल क्रमांक. आजच भेट द्या, तुमचे NCMC स्मार्ट कार्ड बनवा आणि एसटी प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि सवलतीचा करा. NCMC स्मार्ट कार्ड, स्मार्ट प्रवासाची नवी ओळख. नमस्कार, मी प्रवीण राक्षे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना तिकिटामध्ये सवलतीसाठी NCMC स्मार्ट कार्ड योजना सुरू केलेली आहे. या कार्डमार्फत महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग यांना या कार्डाद्वारे सवलतीचा लाभ मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी NCMC सुविधा योजनेचा लाभ घ्यावा ही विनंती. आमचे केंद्र गाळा नंबर 6 बेसमेंट गोल्डन हेवन सोसायटी ठाणे जनता सहकारी बँक जवळ खोपट ठाणे येथे आहे. तरी नागरिकांनी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत आमच्या केंद्राला भेट द्यावी व लाभ घ्यावा ही नम्र विनंती. धन्यवाद. TDRFचे जवान विकास लहू गोरे यांचा शहापूरहून ठाण्यात कर्तव्यावर येत असताना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेबद्दल ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळकर यांनी तीव्र दुःख व्यक्त करत गोरे यांच्या कुटुंबाला ठाणे महानगरपालिकेकडून सर्वोत्तपरी मदत करण्यात येईल अशी माहिती दिली. महापौर म्हणाल्या की ठाणे महानगरपालिकेकडे अशा दुर्घटनांमध्ये मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष तरतूद करण्यात आली. त्यानुसार विमा योजनेअंतर्गत गोरे यांच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असून या संदर्भात आयुक्तांसोबत चर्चा करून आवश्यक कार्यवाही तातडीने केली जाईल. तसेच गोरे यांच्या कुटुंबातील एका पात्र सदस्याला महानगरपालिकेत नोकरी देण्याची प्रक्रिया देखील राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. दरम्यान शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येबाबत महापालिका अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा कठोर सूचना देण्यात आल्याचं महापौरांनी स्पष्ट केलंय. आगामी 2 ते 3 महिने पावसाचा कालावधी लक्षात घेता शहरातील सर्व रस्त्यांची तातडीने पाहणी करून खड्डे भरण्याचे आदेश देण्यात आलेत. खड्ड्यांमुळे कोणत्याही नागरिकाचा जीव धोक्यात येऊ नये यासाठी ठाणे महानगरपालिका आवश्यक त्या उपाययोजना युद्धपातळीवर राबवत असून रस्त्याच्या दुरुस्तीची कामे वेगाने पूर्ण करण्यावर भर दिला जात असल्याचंही महापौर शर्मिला पिंपळकर यांनी सांगितले आहे. विकास लहू गोरे TDRFचे आपले जवान आज सकाळी मला वाटतं शहापूरवरून ठाण्याकडे निघताना बाईकवर होते ते आणि बाईक अपघात त्यांचा आज झालेला आहे. ठाणे महानगरपालिकेकडून ज्या अशा घटना घडल्या जातात त्या सर्व कर्मचाऱ्यांना आपण एक उपाययोजना त्यांच्यासाठी केलेलीच आहे. इन्शुरन्सच्या अंतर्गत 25 लाख रुपये जे आपण त्यांना देणार आहोत, पण त्याबद्दलची चर्चा मला वाटतं आयुक्त लेवल आणि माझ्या लेवलला होणार आहे आणि त्याच्यातून आपण नक्कीच प्रयत्न करतोय. पण त्याचबरोबर महापालिकेच्या आस्थापनावर असल्यामुळे जर त्यांच्या घरातील एखाद्या व्यक्तीला महापालिकेत रुजू करण्यासाठीही आपण रुजू करूनच घेतो. खूप अत्यंत दुर्दैवी
मला वाटतं ही घटना घडली आहे. आज खड्ड्यांचे विषय ठाणे महानगरपालिकेच्या मध्ये होत असताना आज मी पूर्ण आदेश दिले आहेत अधिकाऱ्यांना की पुन्हा एकदा या सर्व रस्त्यांची पाहणी करून घेण्यात यावी, कारण असे हे या घटना पुन्हा होऊ नयेत याची काळजी ठाणे महानगरपालिका घेत आहे. मॅडम, अनेक महापालिका क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. प्रशासनाने जरी आदेश दिले असतील तरी सुद्धा कधीपर्यंत या खड्डे भरून बनणार आहेत? कारण जे दुचाकीस्वार आहेत ते जीव मुठीत घेऊन प्रवास करताना या रस्त्यांवरती जशी ही घटना मला कळली त्याबरोबर लगेचच मी अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले आहेत की पाहणी दौरे पुन्हा करून, की पाऊस जरी आता चालू झाला असेल तरी अजून 3-4 महिने पाऊस हा सतत राहणार आहे, तर त्या अवधी तुम्ही सतर्क राहा आणि जिथे जिथे या खड्डे दिसतील तिथे तिथे भरण्याचं काम लवकरात लवकर करून घ्यावं. सर, काय सांगाल अतिशय महत्वाच्या विषयासंदर्भात आपण प्रतिक्रिया देत आहात माध्यमातून, काय नेमकं आहे की स्मार्ट मीटर लावून जे आता बरोबर जे स्मार्ट मीटर लावले जाणार आहे प्रत्येक एरियामध्ये मीटर लागणार आहे. नियमाप्रमाणे समोर तरी सुद्धा हे सरकार माझं हे सरकार मीटर लावत आहे. त्याकरता आम्ही असं केलं की प्रत्येक एरियामध्ये एक नगरसेवक असतो. त्या नगरसेवकाची खरी भूमिका काय, मग शिवसेनेचा असू द्या, भाजपचा असू द्या, राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा असू द्या, मग अजितदादा पवारांच्या पक्षाचा असू द्या, किंवा MIM पण आता इकडे आहे, तर आम्हाला कळलं पाहिजे त्यांची भूमिका काय करणार. विरोध की पाठिंबा त्या संदर्भात आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि त्याच्या महापौर उपमहापौर घ्यायला बाबा तुम्ही सभा घ्या, त्या महासभेमध्ये तुमची भूमिका क्लिअर करा. जर तुमचा विरोध आहे की पाठिंबा आहे, आता जो काय ठराव येईल तो ठराव राज्य सरकारकडे पाठवण्यात यावे, म्हणजे राज्य सरकारलाही कळेल की काय आहे नेमकं भूमिका. म्हणजे अनेक लोकांचा विरोध आहे, पण काय असं हे नगरसेवक जे असतात ना, म्हणजे आता शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने इकडे सगळे प्रीपेड मीटर लागले जातात आहे खरं सांगायला गेलं, आणि बीजेपीने हे प्रीपेड मीटर बीजेपीने आणलेलं आहे. म्हणजे हे दोघंच त्याला जबाबदार आहेत. म्हणून आमची विनंती आहे की खरं सत्य परिस्थिती ठाणेकरांनाही कळेल किंवा जनतेलाही कळेल की बाबा नगरसेवकांची भूमिका काय, विरोध की पाठिंबा. म्हणजे उद्या त्या नगरसेवकांना पकडताल तुम्ही खोटं का बोलता. ऑलरेडी एकनाथ शिंदे साहेब पण खोटंच बोलतात आहे, मीटर लागणार नाही, मीटर लावले जातात. कारण की आम्ही अनेक वेळा पत्रव्यवहार वरती केलेलंच आहे. आता मी एकनाथ शिंदे साहेबांना 3 वेळा मी हे केलंय, हे 3रं स्मरणपत्र पाठवलेलं आहे, तरी सुद्धा त्यांच्याकडे वेळ नाहीये चर्चा करायला. मग आता ह्या माध्यमातून त्यांना कळेल किंवा तुमचे नगरसेवक विरोध करतात की पाठिंबा. सर, यापूर्वी देखील अनेक आंदोलन आपल्या माध्यमातून झाली, स्मार्ट मीटर बळजबरीनं लावले जातात असं देखील अधिकाऱ्यांकडनं खरं तर पाहायला मिळत आहे. विधानसभेत खरं तर फडणवीस साहेब एक पद्धतीनं सांगतात की यांना बळजबरी करू नका, हे मीटर लावले जाऊ नये असं देखील सांगण्यात येतं, पण अधिकारी कोणाला जुमानत नाहीये. मग कसं बघताय? फडणवीस साहेब विधानसभेमध्ये सांगतात, सहानुभूती म्हणून सांगतात, पण फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब दोघं आदेश देतात अधिकाऱ्यांना. म्हणजे आता हे ठाण्यामध्ये आदेश देतात की तुम्ही मीटर लावा. जर तुम्ही आदेश देतात पण त्याचं नोटिफिकेशन बाहेर काढा ना, GR काढा ना. मग GR काढत का नाही, त्याची मागणी आम्ही केली होती, ताबडतोब GR काढा. माझ्या इकडचे आमदार संजय केळकर साहेब असतील, निरंजन डावकरे साहेब असतील, आता नवीन आमदार महिला झालेल्या आहेत, आमच्या माधवी नाईक झालेल्या आहेत, त्यांनाही माझी तिघांना विनंती, जर तुम्ही तिघाही प्रामाणिक आहात तर तुम्ही एक शासन निर्णय घेऊन या. इथे कोणाच्या घरात मीटर लागले जाणार नाही. मग आमचे ठाण्याचे खासदार नरेशजी मस्के साहेब आहेत, मग दिल्लीमध्ये करतात काय बसून, मग ते विरोध का नाही करत? त्यांचा कुठेही विरोध नाही, मग याचा अर्थ त्यांचा पाठिंबा आहे. मग ठाणेकरांना मला एवढंच सांगणं आहे, हे मीटर लावणारे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप, मग त्यांच्या विरोधात आपल्याला चळवळ करायला लागेल. मीटरच्या बाबतीत आता रस्त्यावर येऊन या नेत्या बंगल्यावर गेलो पाहिजे. आता ठाण्यात मुख्य नेते एकनाथ शिंदे त्यांच्या बंगल्यावर गेला तर तो विषय एकदा मार्गी लागेल आणि तो रद्द झाला. आमची एकापलीच मागणी आहे, ती रद्द झाली पाहिजे. आणि काल जयंतबाईंनी वर्धापन दिन आम्हाला ते पण सांगितलं, हा प्रीपेड मीटर रद्द झाला पाहिजे, ही मागणी त्यांनी केलेलीच आहे आणि आम्हीही केलेली आहे. जनता प्रचंड त्रस्त आहे. काय वाटतं, नगरसेवक या संदर्भात महासभा घेतील आणि आपण जी मागणी करताय ती पूर्ण होईल वाटतं? आता खरं जनतेने पण विचार करा ठाणेकरांनी, की हे नगरसेवक प्रामाणिक आहे की बेमान आहेत.
आता आम्हालाही कळेल की नगरसेवक बेमान आहे की प्रामाणिक आहे, की नगरसेवक जर खरोखर महासभेत तो विषय आणतील आणि ते खरोखर विषय मांडतील, विरोध की पाठिंबा तो सगळ्या ठाणेकरांना कळेल. आणि माझी विनंती ठाणेकरांना, तुम्ही आता शेतकरी कामगार पक्ष लाल पलट्यावर विश्वास ठेवा. जे प्रामाणिकपणाने आतापर्यंत हे आंदोलन त्यांनीच उभं केलेलं आहे, आम्ही लाल पलट्याने. तर माझी विनंती ठाणेकरांना किंवा आम्हाला साथ द्या. साथ दिल्याशिवाय काहीच होणार नाही. लष्कर यायलाच लागणार आहे. चळवळ ही जनतेतूनच उभी राहणार. आम्ही आमचा पक्ष पण बाजूला होतो वेळ पडल्यावर, पण जनतेतून लष्करचं येणं गरजेचं आहे. कारण की मीटर प्रत्येकाच्या घरी लागणार, आज नाही तर उद्या. आज मी एरियामध्ये बांधून मीटर लावत नाही, पण बाजूच्या बिल्डिंगमध्ये लागले गेले, हे जबरदस्ती लावले गेले. पण आता पुढे लागू नये. आणि एकनाथ शिंदे साहेब, मी वारंवार शिंदे साहेबांचं नाव का घेतो एकनाथ शिंदे साहेबांना, कारण की मी अनेक पत्रकार त्यांना वेळ नाही आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांचेच कार्यकर्ते एकनाथ शिंदे साहेबच हे मीटर लावायला जबरदस्ती करतात. जर माझा आरोप खोटा असेल तर शिंदे साहेबांनी एक नोटिफिकेशन तुम्ही करा मुख्यमंत्र्यांना सांगून की बाबा याच्या पुढे जर मीटर लागले गेले तर आम्ही एक तर राजीनामा देऊ. हे राजीनामा देऊ शकत नाही, त्यांची तेवढी हिंमत नाही आहे, कारण की सत्य त्यांचं घर चालतंय सत्तेमुळे. म्हणून माझं सांगणं एवढंच आहे की आपल्या माध्यमातून जर त्यांनी जर प्रामाणिकपणाने हा विषय जर मार्गी लावला तर बरं, नाहीतर आम्ही हा विषय जर जनतेत घेऊन चाललो ना, जनतेला म्हणजे अनेक समाजसेवक असतील, व्हिडिओ असू द्या, मग अनेक मंडळ असतील, आम्ही त्यांना अप्रोच करून हा विषय आता पुढे घेणार. एक वेगळी चळवळ ही वेगळी आणि आंदोलन वेगळं आहे, दोन प्रकार वेगळे आहेत. म्हणून गैरसमज जनतेने पण करू नये ठाणेकरांनी. आपण एक चळवळीतून हा मार्ग आता पुढे लागतो. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.